नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याण लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ कळव्यात जाहीर सभा घेतली आणि या सभेत त्यांनी लावरे तो व्हिडिओ म्हणत सुषमा अंधारेंच्या बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका करत असलेला व्हिडिओ जाहीर सभेत दाखवत उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी सुद्धा राज ठाकरे यांचे जुने व्हिडिओ शेअर करत राज ठाकरेंवर जोरदार निशाणा साधलाय. पव्यात राज ठाकरे आणि सुषमा अंधारे यांच्यात रंगलेला व्हिडिओवर मी एकच क्लिप तुम्हाला दाखवायला आणली आहे. एकच. मी खरं तर एकदाच बोललो होतो मागच्या त्या सभांमध्ये, लावरे तो व्हिडिओ. ते आपल्या सगळ्यांनी लावरे तो व्हिडिओ आपलं ते सगळं सुरूच केलं. पण आता सांगतोय लावरे तो व्हिडिओ. हे नीट ऐका. बाळासाहेब ठाकरेंच्या हातात म्हणजे 80-85 वर्षाच्या म्हातारीच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे? हात थरथर करायला लागला आणि त्या हातात तलवार. तरुणी बाण पोरं काही गोट्या खेळायला गेलीत का? गेली देंडा खेळायला लागलीत का? ह्याच्यावर आग्रह कधीच होत नाही. परत लाव. शालिनी पाटील किंवा वय झालेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या हातात म्हणजे 80-85 वर्षाच्या म्हातारीच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे? हात थरथर करायला लागला आणि त्या हातात तलवार. तरुणी बाण पोरं काही गोट्या खेळायला गेलीत का? गेली देंडा खेळायला लागलीत का? ह्याच्यावर आग्रह कधीच होत नाही. यांच्या अनेक क्लिप्स आहेत. मला त्यांच्या काही क्लिप मध्ये काही देणं घेणं नाहीये, परंतु ज्या माननीय बाळासाहेबांबद्दल वक्तव्य करणाऱ्या या बाई 70-75-80 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये तलवार दिल्यावरती लटलटणारा हा हात, असं बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाची प्रवक्ती करता, तुमच्या पक्षाची नेते करता आणि तुम्ही तुमच्या वडिलांवरती प्रेम आहे म्हणून सांगता. आता ते तिकडे 40 जण नेले तरी मोदींना अजिबात गॅरंटी वाटली नाही. देवेंद्रजींना पण गॅरंटी वाटली नाही. मग त्यांनी अजितदादांना फोडलं तरी गॅरंटी येईना गेली. मग अजून काही छोटे मोठे फोडले तरी गॅरंटी वाटत नव्हती. मग काही सुपारी बहादर सोबत घेतले. उड दुपारी घे सुपारी. सुपाऱ्या जोरात वाजतात. आता मला वाटलं की सुपारी बहादर काहीतरी लॉजिकल काहीतरी मुद्दे काढेल, पण सुपारी बहादराला अभ्यास करायला वेळ कुठे आहे? तेच मुद्दे घिसे पिटे त्याच गोष्टींवर बोलायचं. बरं, यांना आपण सुपारी बहादर का म्हणावं? त्याची आपल्याकडे काही कारण आहेत. दादा जरा एक व्हिडिओ लावा. पिट्टा पाडणे काय असते ते मी सांगते. व्हिडिओ पहिल्यापासून घ्या, आवाज मोठा करा. त्याला म्यूट झालेला आहे. आपण एक मोठी एलईडी लावत होतो, पण पावसामुळे आपल्याला ती एलईडी लावणं शक्य झालं नाही. आवाजाचं काय झालं बघा. राजे हो, काल त्यांनी एक व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न केला. त्यांना वाटलं आपण फार मोठा तीर मारलाय काय की. 27 वर्षापूर्वीचा जर तुम्ही एक चंक दाखवत असाल तर मी तुमची अख्खी कुंडली काढायला तयार आहे. कमी आहे माझ्याकडे वेळ जर असताना तर मराठवाड्यात ज्याला तानू मारणे म्हणतात ते तानू केला असता कार्यक्रम. आवाजाचं काय होते दादा बघा. आवाज येत नाहीये. आवाजाचा काहीतरी प्रॉब्लेम होतोय. या सगळ्यांच्या मध्ये काय राज ठाकरे यांनी जे काही मुद्दे मांडले आणि राज ठाकरे यांनी ज्या काही पद्धतीने काल बोलायचा प्रयत्न केला, राज ठाकरे तेच आहेत जे कधी काळी अजित पवारांवर काही बोलायचे आणि त्यांना असं वाटायचं की आपण काहीतरी फार मोठं डोकं लावलेलं आहे, पण मुळात त्यांनी कधीही कुठल्याही मुद्द्यावरती ठोस अशा भूमिका घेतल्या नाही. ठाकरे म्हणजे निगेटिव्ह थॉट प्रोसेसचा राजा, ज्याला स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही, ज्यांची अख्खी जिंदगी दुसऱ्यांना तू हे कर रे, तू ते कर रे हे शहाणपण सांगण्यामध्ये गेली. त्यांनी आपल्याला शहाणपण सांगावं हे फार विशेष होतं. माझ्याकडे आता राज ठाकरेंनी बारामतीला जाऊन एक काही बोलायचा प्रयत्न केला. अजितदादांच्यासाठी ते प्रचार करायला गेले होते, पण तेच राज ठाकरे अजितदादांबद्दल काय बोलत होते. इकडे आवाज येत नाहीये, मी फक्त इकडे आवाज देण्याचा जरा प्रयत्न करते. धरणामध्ये पाणी येत नसेल तर मी काय जाऊन मुतो?
पवार याच्या पुढे महाराष्ट्रात तुम्हाला मत नाही मिळणार, तुम्हाला भूत मिळेल याच्या पुढे. अजित पवार याच्या पुढे महाराष्ट्रात बोलत होते ही भाषा मी करू नये, कारण माझ्यावर फार चांगले संस्कार आहेत. यांचं हे भांडण इतकं विकोपाला गेलं की त्यांनी यांना सांगितलं की अरे बाबा तू तुझ्या काकामुळे, मी माझ्या काकामुळे, मी सकाळी लवकर उठतो, तू जरा उशिरा उठतो. त्यावर यांनी त्यांना गवत उपटण्यापर्यंत सांगितलं. सगळ्या महाराष्ट्राने ऐकलं. या सगळ्यांच्या मध्ये पुन्हा जे काय म्हणत होते, म्हणजे 27 वर्षापूर्वीचा वादग्रस्त स्पर्धेतला एक व्हिडिओ दाखवणाऱ्या राज ठाकरेंना विसर पडला की राज ठाकरे आत्ता काय बोलत होते, मागच्या वेळेला काय बोलत होते. दादा दुसरा व्हिडिओ नीट चालतोय का बघा. इतकं खोटं बोलणारा पंतप्रधान मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत कधीही बघितलेलं नाही. असं बोलतं ना कोण. नरेंद्र मोदी आणि अमित शहा या देशाच्या राजकीय क्षितिजावर नाहीसे झाले पाहिजेत. या दोघांना तर नाहीच नाही, परंतु या दोघांना मदत होईल अशाही कोणाला मतदान करायचं नाही. याच पंतप्रधानांनी सांगितलं होतं की मी या देशातल्या परदेशामधनं मी पैसे आणीन, जो त्यामध्ये आहे तो पैसा सगळा मी इथे परत आणीन, भारतामध्ये आणीन. गडीवर घेऊन फिरण्यामध्ये जो आनंद मिळतोय तसलं सुरू नकोय मला. माझ्या नाही ताकद तेवढी. खरेवर खेळवत नाही मी. अहो तुमची पोरं कोण कोण खेळवतोय ती बघा की. हा प्रवीण दरेकर कुणाच्या कडेवर खेळतोय जो तुमच्याकडे होता का. राम कदम कुठं खेळतोय ते बघा. वसंत मोरे कुणाच्या कडेवर खेळतात ते बघा. आणि तुम्ही कुणाची पोरं खेळवताय. निलेश राणे आणि नितेश राणेंना तुम्ही कडेवर खेळवता, याचा अर्थ मी काय काढायचा तुम्ही सांगा. राज ठाकरे तुम्ही बहुत पंगा लेली आहे यार, नाद करायचा नाही. तुम्ही काय सांगत होतात मला. तुम्ही बोलणार परप्रांतीयांच्या बद्दल. तुम्ही जैन धर्मीयांचा पर्युषण काळ चालू असताना तिथं जिवंत कोंबड्या नेऊन त्यांच्यासमोर कापणारे आणि जाणीवपूर्वक धार्मिक दंगल कशी निर्माण होईल याचा प्रयत्न करणारे तुम्ही शहाणपण शिकवणार आम्हाला. माझ्याकडे खूप मुद्दे आहेत. मी म्हटलं ना की वेळ कमी आहे, आचारसंहिता आहे आणि पुढे खूप लोक वाट बघत आहेत, म्हणून मला काही महत्वाचे मुद्दे तुमच्या समोर मांडायचे आहेत. एक पुरावा दिला पाहिजे सगळ्या चॅनलला, सगळ्या मीडियाला. एक पत्र आठवतंय का कुणाला. महिला सुरक्षेचा विषय चालू होता. ब्रिजभूषण सिंगवर लैंगिक शोषणाचे आरोप झाले. महिला खेळाडूंनी आरोप केले, आठवतंय. या आरोपानंतर ब्रिजभूषण सिंग महाराष्ट्रात येणार होता. त्याला अडवायची भाषा कुणी केली. घ्या दोन क्षण बोला मनसे यांनी. त्याचं हे पत्र काय लिहिलं या पत्रामध्ये. टू ऑनरेबल प्राईम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदी जी सब्जेक्ट सिकिंग युअर अटेन्शन टू द जस्ट डिमांड्स ऑफ विमेन रेसलर्स. हे पत्र लिहितात की त्या महिलांच्या बद्दल मी तुमच्याकडे लक्ष वेधू इच्छितो. कॉर्डिली जय महाराष्ट्र ऑल दो द सब्जेक्ट line mentioned that this letter is in order to seek your attention. Since I am certain that you are already fully aware of this matter, the letter humbly intends to draw your need to this issue in the capacity of the Pradhan Sevak. मी तुम्हाला प्रधान सेवक म्हणून पत्र लिहितोय असं मिस्टर राज पत्रात सांगतात. The women wrestlers whom we proudly call as the daughters of our country, आमच्या देशाच्या त्या लेकी आहेत, and through the hard work of whom the country has found multiple occasions to cite medals in the game of wrestling, are winning for their player for days together in Delhi. Their accusation is on the president of the Wrestling Federation of India is of having sexually harassed them. All they demand. पत्र खूप मोठं आहे, पण पत्राचा असा हा मायना आहे की असा माणूस आमच्याकडे तर येऊ देणारच नाही, पण तुम्ही याच्यावर कायदेशीर कारवाई. बघा आमच्या नेत्यात किती ताकद आहे की आमच्या नेत्याने चक्क प्रधानमंत्र्याला पत्र लिहून खडसावलं. सांगितलं की लिहा हे, सांगितलं की लिहा हे. घ्या रे पत्रकार, घ्या पत्र घ्या.
काय याची सत्यता काय आहे? ए दादा ते पत्र दाखवतोय. ए टाकला होता. सुषमा अंधारे काही इतकी कच्च्या गोळ्या खेळलेली नाही. माहिती अधिकार टाकला आणि माहिती अधिकार मध्ये विचारलं खरंच असं पत्र लिहिलेलं आहे का? बघा झूम करून, पहिला मुद्दा झूम करता आला तर बघा काय आहे याच्यामध्ये. इन्फॉर्मेशन साउट अबाउट कशासाठीची आहे? There was a letter sent on 31st May 2023 by MNS Chief Shri Raj Thakre, who is seeking PM Shri Modi ji attention on complaint demands from women wrestlers who are protesting in New Delhi in the newspaper The Economic Times dated 26th April 2023 and link of the news खाली link दिलेली आहे. Kindly provide me information available on PM office record related to date time when this letter copies by MNS Chief Shri Raj Thakre received to your office. आम्हाला माहिती द्या की हे पत्र तुमच्याकडे कधी आलेलं आहे, एवढीच आम्हाला माहिती पाहिजे. पत्र लिहिलं का बघा. इथं स्टंट करतो, इथं शोबाजी दाखवतो, इथं लोकांना येड्यात काढतो. अरे आम्ही काय धोत्रावर इन केली का? जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर. उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा. पुणे ते दिल्ली, दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे. प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये. कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये. पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024. 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 94-220-25024, 99-237-16262, 94-235-25427 आणि शुभम गजानन खेडेकर 899-66-2004. त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.